नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर ग्रुप सीच्या परीक्षेच्या आधी जेवढे टॉपिक माझे क्लिअर होत आहेत तेवढे मी तुमच्याकडनं करून घेतोय. तुम्हाला अजून कुठले महत्त्वाचे टॉपिक हवे असलेस तर तसं कमेंटमध्ये सांगा. मिक्सचर एलिगेशन टॉपिकला मी लास्ट लेक्चरमध्ये सुरुवात केलेली, तर तो पार्ट मी इथे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवण्यासाठी तसाच ठेवलेला आहे. याला मी रब केलेलं नाही आहे, कारण काही जण आज नवीन असतील तर त्यांना कळणार नाही काय होतं. मिक्सचर एलिगेशनमध्ये बेसिकली मिक्सचर असतं, त्यामध्ये महाग आणि स्वस्ताला मिक्स करून मिश्रण बनवतात. मग त्याचं फॉर्म्युला आणि या सगळ्या गोष्टी इथे मी लिहून दिलेल्या आहेत बघा. तर याच्यावर आधारित मी बेसिक आणि मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स पण करून घेतले. तर याच्यासाठीचा लास्ट व्हिडिओ तुम्हाला बघावं लागेल, कारण आता मी परत सगळं ते सांगत बसलो तर नवीन विद्यार्थी जॉईन झालेले म्हणतील की आम्ही इथे हे बघितलेले आहे. त्यामुळे जस्ट फक्त गो थ्रू करण्यासाठी तुम्हाला दाखवतो की हे क्वेश्चन्स मी करून घेतलेले त्या दिवशी. आता आपल्याला पहिला क्वेश्चन इथे दिसतोय. एका विक्रेत्याने 1000 किलो साखरेतील काही भाग 8% नफ्याने व इतर भाग 18% नफ्याने विकला. जर त्याला एकूण 14% नफा मिळाला असेल तर 18% नफाने किती भाग त्याने विकला, असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. आता नफा तोटामध्ये हा क्वेश्चन घेणार मुलं, पण तो क्वेश्चन मिक्सचर एलिगेशनने पण सॉल्व्ह होतो, म्हणून मी तो क्वेश्चन इथे दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला दाखवायला की मिक्सचर एलिगेशनचा वापर फक्त मिक्सचर हा शब्द आला आणि मिश्रण आला की करायचा असं नाही. मिक्सचर अँड एलिगेशन कुठेही वापरतात. ॲव्हरेजमध्ये पण त्याचा वापर करता येतो, नफा तोटामध्ये पण त्याचा वापर करता येतो, पर्सेंटेजमध्ये पण त्याचा वापर होतो, टाईम अँड वर्कच्या काही पार्टमध्ये पण आपण त्याला वापरू शकतो. म्हणजे हा क्वेश्चन मी त्यासाठी इथे दाखवतोय. बघा, 1000 किलो साखरेतील काही भाग 8%ने विकला, तर इथे बघा 8%ने विकला, इतर भाग 18%ने, आणि त्याला 14% मिळाले. तर आपल्या कन्सेप्ट काय असतात, 3 व्हॅल्यूवाली कन्सेप्ट. तर 3 व्हॅल्यू कन्सेप्टनुसार जर आपण गेलो, डी मायनस एम एम मायनस सी जर आपण गेलो, तर यामधला 8, 18, 14 यामधला मोठा आकडा म्हणजे महाग आकडा काय 18, मिक्सचर काय 14, मिक्सचर 14 आहे, आणि सी आपला जो आहे स्वस्तवाला किती आहे तर आपला 8 आहे. मग 18तनं 14 जर गेले, 18तनं 14 गेले 6, आणि यामधनं 18तनं 14 घालवले आपण, 18तनं 14 गेल्यावर 4 आणि खाली 6 येईल. मी खालचं वरती लिहिलं, आणि 14तनं 8 गेले, 9, 10, 11, 12, 13, 14, तर इथे 6 आले. मग 4, 6 म्हणजेच काय 400, 600 झालं उत्तर. आता आपल्याला काय विचारलेलं, 18% नफ्याने किती भाग विकला गेला असेल. मग 18% नफा म्हणजे डिअरर, आणि डिअरर कुठे येतो आपला खाली येतो निघून, म्हणजे उत्तर काय येणार आहे 600. तर अशा प्रकारे डायरेक्ट करता येतो मिक्सचर एलिगेशनचा वापर करून. आणि हे कुठल्या पुस्तकात नाहीये, हे मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला, कुठल्याही पुस्तकाला मार्केटमधलं. आणि पुस्तकात कसं असतं ते दाखवतो मी. पुस्तकामध्ये कसं सांगतात, 1000 किलोचे 2 भाग पाडा, एक भाग आहे एक्स, एक भाग आहे 1000 वजा एक्स. मग आता या भागावर, पहिल्या भागावर आपल्याला मिळाले 8% प्लस दुसरा भाग 1000 वजा एक्स वाला. तर 1000 वजा एक्स वाला जो भाग आहे, इतर भाग 18% नफ्याने विकला, तर हा जो भाग आहे हा किती टक्क्याने विकला, 18% नफ्याने. आणि हे सगळं करून दोन्ही करून त्याला काय मिळालं, 1000 वरती 14% मिळाले. दोन्ही केल्यावरती एकूण त्याला 1000 वरती काय मिळाले, 14%. तर ही कन्सेप्ट आहे. आता इथे आपण डायरेक्टली हा 100 मी कॉमन काढून डायरेक्ट कट मार. लोक असं करतात 0 गेलं, नको, हे सगळेच आपण डायरेक्ट 100 कट मारून टाकू. या दोघांना कॉमन काढून कट करून घेतल्यावर सोपं पडतं गणित. म्हणजे इथे काय होईल, 8x, आता हे 1000 गुणिले 18 म्हणजे 18000 वजा 18x, आणि इकडे आलं 14000. मग आता काय करायचं, 8 आणि 18 आणि 14 आणि 18 यांची वजाबाकी करायची. 8 आणि 18 म्हणजे 10, आणि वजा 10 येईल, तिकडे गेल्यावर अधिक 10 होईल, आणि 18तनं 14 गेले म्हणजे 4000 झाले. हे झाले 4000, आणि इकडे झाले 10x. हा कट मारला, झालं उत्तर 400. परत मुलगा रडला, सर 400 आलं, इथं तर 600 आलेलं. अरे पण 400 काय आले, 400 इथे आलं ना. मग 400 काय आलं, 8% वाला भाग आला, पण आपल्याला विचारलेला 18% वाला भाग. मग 1000 मधनं मी जर 400 वजा केलं तर उत्तर आलं 600, जो की 18% वाला भाग आहे. झालं, आलं उत्तर. मी एकच गोष्ट सांगेल, म्हणजे आता हे लेक्चर बघणारे काही विद्यार्थी असतील जे एकदम नवीन असतील, काही एकदम सिनियर लेवलचे असतील. तर काही जणांना असं वाटतं की सर शिकवताना काही गोष्टी बोलतायत किंवा काही गोष्टी सांगतायत. तर मला एकच गोष्ट सांगायची आहे, मला तुमची निगेटिव्ह माइंडसेट काढून टाकायचं आहे.
कारण मुलं गणित विषय म्हटलं की डायरेक्ट घाबरून कुठेतरी जातात, नाहीतर लेक्चर बघायचं नाही बघायचं हे प्रश्न असतात त्यांचे. लेक्चरला आल्यावरती पण त्याचं घाबरत घाबरत सॉल्व्ह करत असतात. तुम्ही तो माइंडसेट जोपर्यंत ठेवाल तोपर्यंत गणितात कधीच पुढे जाऊ शकणार. म्हणजे मी सरळ भाषेत त्याला म्हणतो रडका माइंडसेट, निगेटिव्हिटी. मला येत नाही, मला येत नाही. मग कशाला येतोय? नाही येते तर कोणी बोलवलं PSI बनायला? म्हणजे जर आपण स्वतःच म्हटलं मला येत नाही, मला येत नाही, म्हणजे तो दिवसभर तो गुणगान गातोय स्वतःचे, मला येत नाही, मला येत नाही. मग तू जर स्वतःलाच कमी लेखतोय तर तुला का लोक ते सिलेक्ट करतील? त्यांना असा माणूस पाहिजे ज्याला काहीतरी येते. मग जर हे येत नाहीये तर मग काय? नाही येते तर आपण हे शिकू आणि शिकून याच्यात प्रॅक्टिस करून आपण प्रावीण्य मिळवू. मग ते छाती ठोकून रोज रडायचं कशाला? मला येत नाही, मला येत नाही, मला येत नाही. मग हे तुम्ही काय करताय? तुमची निगेटिव्हिटी वाढवताय आणि त्यामुळे मग हे कधीच येत नाहीये तुम्हाला. माझं सांगायचा उद्देश समजून घ्या की बघण्याचा दृष्टिकोन बदला या विषयाकडे. तुमची जी नकारात्मकता आहे ती दूर सारा, तेव्हा तुम्हाला सकारात्मक रिझल्ट मिळतील. बघा, दोन्ही पद्धतीने करून दाखवलं. आता हा जर क्वेश्चन एक्झाम मध्ये आला, कशाला कोण टाइमपास करते? डायरेक्ट सरळ सरळ 18 आता हा यातला मधला कोणी 18 मोठा आहे. 18 14 गेले 4 आणि 14 8 गेले 6. 4 6 लगेच डोक्यात कळलं 400 700, 600वर टिक मारला, झाला विषय क्लोज. किती वेळ लागले? 3 सेकंद. आणि मुलगा म्हणतोय की 30 मिनिटामध्ये 20 गणित होतात. 3 सेकंदात एक गणित उडवू शकतोय आपण. कंबाईनला 20 गणित येतात. मी तुम्हाला जर मला लाईव्ह पेपर दिला तर मी लाईव्ह तुम्हाला सोडून दाखवेल 20 गणित 20 मिनिटाच्या आत. आणि आपल्याला 20 पैकी 20 कोणी सोडवायला सांगितले? जे 2-3 मोठे आहेत, अवघड वाटतायत किंवा रिझनिंगचे, ते सोडून द्या ना. 15 ते 18, 15च्या खाली केलं तर मग तसं तर बाहेरच होणार रेस म्हणून, कारण हे आपल्या हातचे मार्क आहेत. माझं काय म्हणणं आहे, 20 पैकी 15 ते 18 टार्गेट करा. मस्तपैकी 13-14 मार्क मिळाले, बाकी विषयामध्ये कमी जरी असतील तर हे तुम्हाला पास करून जाणार. 20 पैकी 20 मिळवायला गेलो तर 2-3 क्वेश्चनमुळे कधी कधी टाइम लिमिटचा इश्यू होऊ शकतो. बघा, आता तुमच्यावर आहे. मी स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवलाय, 1 तासात कसा पेपर सॉल्व्ह करायचा, तो बघा जाऊन. आता बघा पुढे, एका भांड्यात दूध व पाण्याचं प्रमाण 7:3 आहे. बघूनच उत्तर आलं 7:3. 7:3 10 लगेच कळलं. 3 3 7 21, 3 3 9 असं लगेच तयार झालं पाहिजे गणित वाचता वाचता. एका भांड्यात दूध व पाण्याचं प्रमाण 7:3 आहे. जर 30 लिटर मिश्रण असेल तर भांड्यात किती लिटर पाणी मिसळल्यानंतर पाण्याचे प्रमाण 40% होईल, असा प्रश्न देईल. तर आता जे मी तुम्हाला बोललो की माझ्याकडे मिश्रण किती आहे? 30 लिटर. आता या 30 लिटरमध्ये काय आहे? दूध आहे आणि पाणी. मग दूध आणि पाण्याचं प्रमाण किती आहे? 7:3 असं प्रमाण आहे. 7:3 मध्ये मग 7 अधिक 3 म्हणजे हे आपण असं लिहितो 7x आणि 3x बरोबर 30. 10x बरोबर 30 म्हणजे x ची व्हॅल्यू 3 आली. मग आता आपल्याला दूध आणि पाणी जर त्यांनी विचारले, मिल्क अँड वॉटर, तर मिल्क आपलं 7x होतं आणि पाणी आपलं 3x होतं. मग 7 त्रिक आणि 3 त्रिक, मग 7 त्रिक झाले 21, 3 त्रिक झाले 9. मग हे झालं मिल्क आणि वॉटर. आता तुम्हाला म्हटलेलं आहे भांड्यात किती लिटर पाणी मिसळल्यावर पाण्याचे प्रमाण 40 होईल. मग किती लिटर पाणी मिसळल्यावर, मग x पाणी मिसळल्यावर काय होईल? मिश्रणात पाण्याचे प्रमाण 40 होईल. मग पाणी जर 40 होईल तर दूध किती होईल? 60. पाणी जर 40 होईल तर दूध किती होईल? 60. मग हे जर सॉल्व्ह केलं मी तर हे झालं 3 आणि हे झालं 2. मग आता याचं जर मी क्रॉस मल्टिप्लाय केलं, यांचं क्रॉस मल्टिप्लाय होईल असं 21 दुणे 42, 3 9 27 आणि हे झालं 3x. हा 27 इकडे वजा बाकीला येईल. 37 38 39 40 41 42 म्हणजे किती येईल? 15. 27 मध्ये 10 37 आणि 5 42, 3x. 3 ने याला भाग दिला 5. किती लिटर मिक्स करावं लागेल मला? 5 लिटर पाणी मिक्स करावं लागेल इथे जे दिलेलं आहे. आणि याला मी शॉर्टकटमध्ये तर वरच्यावरती तुम्हाला दाखवलं होतं कसं करायचं. 7 3 10 10 त्रिक 30, 3 7 21, 3 त्रिक 9 म्हणजे मला कळलं 21 आणि किती आहे? 9 आहे. मग 21 आणि 9 आल्यानंतर मला पाण्याचं प्रमाण 40% करायचं होतं. आता मग 40% करायचं तर मी काय करेल? हे पर्याय त्याच्यामध्ये ॲड करेल. मग आता मला सांगा की जर मी या 9 मध्ये 2 ॲड केले तर 9 मध्ये आता 21 आणि 9 आहे तर 9 मध्ये 2 ॲड केल्यावर 11 होईल. तर 11 आणि 21 मध्ये 40%चं काही रिलेशन नाही आहे. पण मी 5 ॲड केले 21, आता 9 मध्ये 5 ॲड केले तर 9त 5 ॲड केल्यावरती काय झाले? 14. 14 आणि 21 झालं रिलेशन. 7 ने जर भाग दिला तर हे 7 दुणे 14 असतं, हे 7 त्रिक 21 असतं. 3 आणि 2, 3 आणि 2चं जर मी डबल केलं तर 3
चा डबल 6 येतं आणि 2चा डबल 4, हे झाले 40%, 60%. म्हणजे या पर्यायाने आपलं उत्तर कळून जातं. त्यामुळे मग हे जे मी केलेलं आहे प्लस एक्स करून, ते नाही केलं तरी माझं उत्तर डायरेक्ट पण येऊ शकतं. बघा, म्हणजे एवढ्या सोप्या सोप्या पद्धती असतात, फक्त आपण करायला पाहिजे. चला नेक्स्ट बघून घ्या एकदा सगळं. नेक्स्ट करूयात आता. 60 रुपये किलो साखर. आता याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस पण मिक्स केले बघा. 60 रुपये किलो साखर, 65 रुपये किलो साखर कुठल्या प्रमाणात एकत्र करावी, म्हणजे 68.20 रुपये याप्रमाणे विकल्यास 10% नफा कमावता येईल. आता DMC वाल्याचं कन्सेप्ट बघितलं तर 3 व्हॅल्यू आपल्याकडे आहे. मग आता बघा डिअरर व्हॅल्यू किती, सगळ्यात महाग किती, 68.20, तर चुकला तिथेच मुलगा. सगळ्यात महाग आहे 65. असं कसं काय, तर 68.20 रुपये याप्रमाणे विकल्यास, 68.20 ही तुमची विक्री किंमत आहे, ती महाग किंमत नाही आहे, ही तुमची विक्री किंमत आहे. तर ही डी आहे तुमची 65, म्हणजे ही महाग आहे, आणि स्वस्तवालं सी चीपर म्हणजे 60 आहे. तर हे तुम्हाला दिलेलं आहे. मिक्सरची किंमत तुम्हाला माहीत नाही आहे, मिक्सरची किंमत गणितात दिलेली नाही आहे. आणि सेलिंग प्राईस म्हणजे एस पी तुम्हाला दिलेला आहे 68.20. तो मुलगा इथेच चुकतोय. तो 68.20ला काय म्हणतोय, महाग किंमत, आणि सगळं गणित त्याचं चुकतंय. तर एवढ्याला मी विकतो आणि एवढ्याला विकल्यावर मला काय मिळतं, 10% नफा. मग सिंपल आहे, 68.20 हे माझ्यासाठी 110% आहे. तर 100% किती, 0 कट झाला, 11ने इकडेचा भाग दिला, 11 66, आणि 11 दुने 22चा भाग जाईल. मग हे 6.20 येईल तुमची. मग याचा 100 बरोबर गुणाकार केल्यावर एक्सचे उत्तर काय आलं, 62 आलं. मग हे एक्सचं उत्तर जे 62 आलं, तर हे 62 तुमची मिक्सरची प्राईस आहे. मग इथे तुम्हाला उत्तर मिळालं 62. आता तुमचं गणित बनलं. म्हणजे पहिले तुम्हाला ते सेलिंग प्राईस जी दिली होती, त्या सेलिंग प्राईसचा वापर करून तुम्हाला पहिले काय करायचं होतं, एम किंमत काढायची होती, आणि एमची किंमत काढल्यानंतर मग पुढच्या गोष्टी होती. मग आता इथे जर आपण बघितलं D - M, M - C वाली कन्सेप्ट, तर इथे डी तुमचा किती आहे, तर डी तुमचा या ठिकाणी 65, एम आपण काढला, एम किती काढला आपण, 62. 62 मधनं 60 वजा केले, 65 मधनं 62 गेले 3, आणि 62 मधनं 60 गेले 2, 3×2, 3×2 या ठिकाणी दिसते तुम्हाला उत्तर. झालं. म्हणजे ही कन्सेप्ट आपण जी मागे शिकवली तीच आहे, फक्त त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट ॲड झाली की एम तुम्हाला पहिले काढायचा होता, आणि मग प्रॉफिट लॉसवाली कन्सेप्ट त्याच्यामध्ये नफावाली कन्सेप्ट ॲड झाली. चला बघून घ्या, एक मिनटं चान्स देतो तुम्हाला, बघून घ्या. काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. क्लिअर. आता याच टाईपमधला एक गणित तुमच्यासाठी अजून एक करून घेऊ आपण. सेम गणित आहे बघा, फक्त इथे 20 आकडा दिलाय. 8 रुपये किलो किमतीच्या किती किलो तांदूळ. आता इथे बघा नवीन कन्सेप्ट काय, किती किलो तांदूळ. 5.40 रुपये किलो किमतीच्या 36 किलो तांदूळात मिळवावा, जेणेकरून मिश्रण 7.20ला विकल्यास 20% नफा मिळेल. तर इथे हाऊ म्हणजे हे कितीचा अर्थ असतो, हाऊ म्हणजे एक क्वांटिटी त्यांनी वाढवली, किती किलो हा एक नवीन पार्ट त्यांनी ॲड केला. चला मग आता बघा कसं करायचं. तर पहिले डी काय दिलं आहे, 8 रुपये. सी काय दिलं आहे, 5.40. डी दिलं आहे, सी दिलेलं आहे. एम काय दिलेलं आहे माहीत नाही. मग 7.20 काय आहे, सेलिंग प्राईस, मागच्या गणिताची कॉपी ॲज इट इज. पण आता 7.20 रुपये किलो किमतीत विकल्यावर 20% नफा मिळतो. म्हणजे हे जे 7.20 आहे, हे 7.20 जे आहे हे किती आहे, 120%. हे आहेत तुमचे 120%. तर मग आपल्याला 100% काढावे लागतील. आता किती सोपं आहे, 1272चा भागला. मग हे पूर्ण आपण कंप्लीट केल्यावरती आपलं काय उत्तर येऊन जाईल, 6.
62 72 0 0 कट करून डायरेक्ट कट केलं 62 72 म्हणजे 6 रुपये. म्हणजे एमची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली 6 मिळाली. आता याच्या पुढची कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे काय करायचं. डी मायनस एम एम मायनस सी. डी दिलेला आहे 8, त्यातनं एम मायनस केला 6चा 6 आणि त्यातनं मायनस केलं 5.40. तर 8तनं 6 गेले, 8तनं 6 गेले 2 आणि 6मधनं 5.40 गेले तर 0.60 येते. 60 पैसे जसं 5.40 म्हटलं 2 आणि 0.60 येते. मग याला पुढे सॉल्व केल्यावरती काय येणार आहे, पॉईंटमध्ये जाईल हे जर सॉल्व केलं तर, कारण 8तनं 6 गेले आणि 6तनं 5.40 गेले. इथे 5.40 आणि 8 रुपये तुम्हाला दिलेले. आता मग पुढे काय करायचं, तर आता हे तुम्हाला सॉल्व करायचं तर तुमच्यावर डिपेंड आहे. याला 0.60ला 0.6 पण तुम्ही घेऊ शकता आणि पॉईंट जर घालवायचं आहे, मग पॉईंट घालवायचं तर वरती किती येईल 20 येईल आणि खाली येईल 6, एक पॉईंट झाला. मग ह्याला जर आपण घेतलं तर हे काय येईल आपलं 10 आणि 3. आता इथे महत्त्वाचा मुद्दा आहे की वरती नेहमी चीपर येतं आणि खाली नेहमी काय येतं डिअरर येतं, हे आपल्याला माहीत पाहिजे. मग आपल्याकडे चीपर म्हणजे 8 रुपये किलोचा तांदूळ आणि 5.40चा तांदूळ. मग आपल्याला वरती जो मिळाला आहे तो कुठला आहे, 5.40वाला तांदूळ आहे आणि 8वाला तांदूळ खाली आला आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय विचारलं आहे, 8 रुपये किलो किमतीच्या की तो किती किलो तांदूळामध्ये 5.40 रुपयाचा 36 किलो. मग 5.40चा तांदूळ हा तुम्हाला दिलेला आहे 36 किलो. तर तुम्हाला हे काढायचे किती, म्हणजे हे तुमचं गणित. मग हे जर सॉल्व केलं तर 10x बरोबर 36 गुणिले 3. मग x बरोबर 3 × 18 3 × 9 आणि हे 10 आणि छेदात 10. मग xचं व्हॅल्यू काय आलं 10.8, जे की इथे तुम्हाला दिसतंय. म्हणजे आता मागच्या गणितात आणि या गणितात काय फरक होता, त्यांनी ही वाली स्टेप जी आहे आपण ही आत्ता जी केली ही वाली स्टेप त्यांनी एक्स्ट्रा दिलेली. मागच्या गणितात आपण इथेच थांबवलेलं गणित, लास्ट आपलं हेच झालेलं. तर अशा पद्धतीने करायचं आहे. म्हणजे हे सगळं टाईप वाईज होतं आहे तुमचं. तुम्ही मागचा व्हिडिओ पहा, नसेल पाहिला तर मग तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीच नाही कळणार. मधून आल्यावर मागच्या व्हिडिओचा रेफरन्स घेऊनच हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला लागेल. आणि तुम्ही मला सांगा कुठले टॉपिक घ्यायचे, नाही तर मग मला असं वाटतं की जर एका पण व्हिडिओला 1000च्या वरती व्ह्यू जात नसतील तर मग काय फायदा आहे, मग बंदच करावं लागेल सिरीज. बघा आता 15-20 व्हिडिओ झालेत सिरीजमध्ये, किती घेणार अजून, बघून घ्या एकदा. म्हणजे याला पण आपण मॉडरेटमध्येच घेऊ शकतो, हे काही जास्त डिफिकल्ट नाही. मग आता मुलांना जे डिफिकल्ट वाटतं ते म्हणजे हे वाला वाटतं. ए व बी भांड्यात अनुक्रमे दूध पाणी यांचे मिश्रण 5, 2, 7, 6 आहे. जर सी भांड्यात दूध पाण्याचे मिश्रण 8, 5 या प्रमाणात मिळवायचे असल्यास ए बीचे मिश्रण कुठल्या प्रमाणात एकत्र करावे लागेल. म्हणजे याला आपण हार्ड कॅटेगरीत घेऊ शकतो. पहिले इझी झाले, मॉडरेट झाले, आता हे हार्डमध्ये, कारण ह्याचं कसं करायचं पटकन समजत नाही, कारण हे थोडं लेंदी आहे. ए व बी भांड, ए भांड आणि बी भांड. थोडंसं इकडे घेतो कारण आपल्याला यांना एकत्र करायचं. ए भांड आणि बी भांड्याला आपल्याला एकत्र करायचं आहे आणि याच्यापासून आपल्याला बनवायचं सी भांड. आता दोघांमध्ये कंपल्सरी काय आहे, मिल्क वॉटर, मिल्क वॉटर ही मिल्क वॉटर, दूध पाणी, दूध पाणी, दूध पाणी. आता ए व बी भांड्यामध्ये दूध व पाणी यांचे मिश्रण 5, 2, इकडे दिलेले 7, 6 आणि इकडे दिलेले सी भांड्यामध्ये हे मिक्स करा आणि तुमचं प्रमाण होईल 8, 5. तर ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. 5, 2, 7, 6, 8, 5. ही 5, 2 वालं 7, 6 मध्ये मिक्स करा आणि त्याच्यापासून 8, 5 बनवा, हे आपल्याला गिवन आहे. ए व बी भांड्यात अनुक्रमे दूध पाणी यांचे मिश्रण 5, 2 आहे, 7, 6 आहे. सी भांड्यात दूध पाण्याचे मिश्रण 8, 5 या प्रमाणात मिळवायचे असतं. आता कुठल्या प्रमाणात एकत्र करावे लागेल. आता ह्याच्यामध्ये कसं करायचंय, सुरुवातीला कुठला तरी एक क्वांटिटी घेऊन तुम्ही करू शकता. आता मी समजा मिल्कची क्वांटिटी घेऊन जर करायचं ठरवलं तर आता याच्यामध्ये टोटल मिल्क किती आहे, 7 पैकी 5, कारण 5 अधिक 2 7 होते, 7 पैकी 5 दिले. इथे किती आहे 13 पैकी 7 आणि इथे जर बघितलं तर परत 13 पैकी 7 आलं. 8 आणि 5 13, 6 आणि 7 पण 13 येतात, 6, 6, 12 आणि 13 आणि हेच दिले ना त्यांनी, 8, 5च दिले. 6, 7 पण 13, 8, 5 पण 13. तर इथपर्यंत आपण आलो. तर आता आपल्याला काय बघायचंय, दुधाचं प्रमाण इथे 5 आहे, इथे 7 आहे आणि इथे पण 7. मग आता ह्याला आपल्याला हे 7, 13, 13 हे जर घालवायचं असेल तर 7 आणि 13च्या लसावीने याला गुणावं लागेल. मग 91 हा याचा लसावी असतो आपल्याला माहिती.
हाँ बैंक वगैरह हे सब प्रमाण भरती बघा, 5:2 प्रमाण दिलेले आहे, दूध व पाणी आज का यांचे तारीख मिश्रण लाल है 5:2 आणि 7:6 या प्रमाणात आहे. पौर्णिमा जर आहे. सी भांड्यात दूध व पाण्याचे मिश्रण 8:5 या प्रमाणात असेल, 8:5 ना, तरी म्हटलं मी इथे 7 लिहिले, हेच परत लिहिलं इथे 8:5 8 8 आणि 5 13. चला आता पुढे बघा, 7ने याला भाग दिला तर 13चा भाग जाईल. 13×5 65, 13×7, कारण 7 आणि 13चं मल्टिप्लिकेशन येतं, मग हे झालं 49. 13×7, 7×8 झाली 56. आता बघा बरं, 3 किमती आल्या, 65, 49, 56. मग 65, 49, 56 आल्यानंतर आपल्याला कळलं ही आहे माझी डिअरर प्राईस, ही जी आहे माझी चीपर प्राईस, आणि ही जी आहे माझी प्राईस ऑफ मिक्सचर, कारण मिक्स करून ही बनलेली. मग आपल्या पद्धतीने जर आपण गेलो, आपल्या पद्धतीने आपण जायचं ठरवलं D - M M - C, तर त्यानुसार जर आपण गेलो, 65मधून आपल्याला 56 वजा करायचे आणि 56मधून आपल्याला 49 वजा करायचे. तर 65मधनं 56 9 राहणार आणि 56मधनं 49 7 राहणार. आता इथे 7 9 9 7 दिसते आपल्याला. मग या दोघांपैकी उत्तर कुठले हे टाकणं खूप गरजेचं असतं की उत्तर कुठले आहे. मग D - M M - C च्या नुसार आपल्याला काय शिकवलं गेलेलं आहे की वरती नेहमी चीपर क्वांटिटी येते. मग ही वरची जी आहे ही चीपर क्वांटिटी आणि खाली ही डिअरर क्वांटिटी. तर आता आपल्याला कसं कळेल की हे आपलं उत्तर बरोबर आहे का. तर ABC मध्ये कोण महाग आलेलं, ए महाग आलेला, म्हणजे ए डिअरर आलेला आणि बी हा स्वस्त आलेला. आणि आपल्याला गणितात विचारले ए बी कसा मिक्स करणार. शेवटची लाईन बघा, ए बी कसा मिक्स करणार. मग ए कोण आहे, डिअरर आहे, आणि बी कोण आहे, चीपर आहे. तर डिअररची क्वांटिटी किती आली 7 आणि चीपरची क्वांटिटी किती आली 9. म्हणजे आपलं उत्तर 9:7 नसून आपलं उत्तर आहे 7:9. जी कन्सेप्ट आपण स्टार्टिंगला पण शिकवलेली, मागच्या लेक्चरमध्ये पण ही शिकवलेली. तर ह्या गणितामध्ये प्रॉब्लेम का होतोय मुलाचा, शेवटपर्यंत करून पण त्याचं उत्तर शेवटी चुकतंय. त्याने 9:7 केलं, खूप मेहनत केली, 9:7 पर्यंत आला, क्लिक मारला, खूप खुश, आन्सर की आली, घाबरला, परत रडला. कसं काय, लगेच फोटो पाठवतो, सर हा क्वेश्चन बघा मी बरोबर केला तरी आयोगाने चूक दिली. आयोगाने चूक नाही दिलाय, तुम्ही क्वेश्चन वाचताना बरोबर वाचला नाही. त्यांनी ए बी कसं मिक्स करणार विचारलेले. आता ए बी मध्ये मला सांगा, ह्या 3 किमतींमध्ये महाग कोण आला, ए आला. मग आपल्याला विचारले ए बी कसं मिक्स करणार, इथे पण दिले ए बी कसा मिक्स करणार, म्हणजे महागात स्वस्त कसं जाणार हे विचारले. महागात स्वस्त, मग महागात स्वस्त म्हणजे महाग आपला खाली येतो आणि चीपर आपला वरती येतो. त्या हिशोबाने 7:9 उत्तर येणार, 9:7. तर एवढ्या टाईपचे प्रश्न याच्यामध्ये असतात जे महत्वाचे. हे सगळ्यात लास्ट टाईप आहे की जो मुलांना अवघड वाटतो. आता याच्या व्यतिरिक्त अजून मी काही प्रश्न ठेवलेले आहेत. आता हा सेम क्वेश्चन आहे, तर याचं उत्तर मला कमेंटमध्ये तुमच्याकडनं हवंय. सेम आहे, ए बी भांड्यात अनुक्रमे दूध पाणी याचे मिश्रण 8:5 आणि 5:2 आहे. तर सी भांड्यामध्ये दूध एवढं मिळवायचं असल्यास ए बी चे मिश्रण कुठल्या प्रमाणात एकत्र करावं लागेल. आता मुलगा घाबरणार आहे कारण हे दिलेले, तर त्याला मी सिम्प्लिफाय करून देतो. बघा, दूध त्यांनी दिलेले किती दिलेले, 69 313 हे असं दिलेलं आहे. मग ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर हे कसं येईल, ह्याला पूर्ण जर आपण सॉल्व्ह केलं 69 13 तर 13 9 17 दर्शे 13 13×5 65 13×7 78 78 10 88 आणि 89. आणि याच्यामध्ये जर आपण 3 मिळवले तर हे 0 हे 0 आणि इकडे झाले 900. म्हणजे तुमचं दूध जे आहे ते 900/13 आहे. आणि हे टक्के तर काही एवढंच दिलेलं 900/13 एवढे मिळवायचे असेल तर आता हे 900/13 दूध म्हणजे हे टक्केवारीमध्ये असणार, कारण आपण 100% मध्ये एवढा भाग आहे असं घ्यावं लागेल की 100 मध्ये एवढा भाग आहे. 100 एक घेतलं, मग याला वरती जर घेतलं तर 913 आणि 1 100, मग याचा अर्थ येईल 913 913 913. याचा अर्थ काय आला की तुमचं दूध 13 पैकी 9 आहे. मग इथे 13 पैकी 9 आलं, इथे दूध किती आहे 13 पैकी 8 आहे, कारण 8 5 दिले, आणि इथे दूध किती आहे 5 आहे 7 पैकी. म्हणजे झालं, म्हणजे 20 सॉल्व्ह करून दिलं. तुम्हाला करायला म्हणत होतो 20 केलं. 8 13 आणि 5 7 आणि 9 13, परत ते 91 वालाच भाग आहे, मग 91 ने दिलं सगळीकडे 91 91 91. मग इथे 13 7 91 7 8 56 7 13 13×5 65 आणि 13 7 7 9 63 असं येईल. मग इथे काय येणार
65 मधनं 63 वजा होईल आणि 63 मधनं 56 वजा, 65 मधनं 63 वजा झाला 2, 63 मधनं 56 वजा झालं 7. आता 2 7 दिलाय, 7 2 दिलाय, कुठलं उत्तर आहे? तर आता इथे बघा, इथे पहिलं माझं चीपर आलंय, दुसरं माझं डिअरर आहे आणि हे माझं मिक्सर आहे. तर इथे उलट करायची गरज नाही, कारण इथे लाईन इथेच आलं, चीपर डिअरर झालं, 2 7 उत्तर आलं. म्हणजे मी बोललो तुम्हाला करा, पण मीच करून दिलं, कारण हा पार्ट तुम्हाला कळला नसता. हा पार्ट मी शॉर्टकटमध्ये करून दिला. हा याला 101 कुठून आले हे, 100पैकी एवढा भाग, तर मग हा आपला फ्रॅक्शन आला 13 पैकी 9, असं हे करायचं असतं. आता हा करून घ्या. चला हा तुमच्या हवाले करतो. सेम क्वेश्चन. 25% दिलेले पाणी आणि उर्वरित दूध, म्हणजे काय येईल? 25% पाणी उर्वरित दूध, म्हणजे उर्वरित म्हणजे हे किती? 75, म्हणजे रेशो येईल एकाच. आणि 50-50 दिले म्हणजे एकच एक रेशो येईल. आणि मग पुढे करायचं. चला आता हे जे आहे, एका भांड्यात 40 लिटर दूध आहे, या भांड्यातून 4 लिटर दूध काढून 4 लिटर पाणी टाकले आणि ही प्रक्रिया पुन्हा 2 वेळा करण्यात आली, तर भांड्यात शिल्लक असलेल्या दुधाचे प्रमाण किती? तर हा प्रश्न पण मुलांना जमत नाही, पण याचं शॉर्टकट मी काढलेलं आहे. सिंपल आहे. 40 लिटर दूध आहे आणि जर तुम्ही 4 लिटर काढताय, 4 लिटर काढताय, तर 40 मधून 4 काढताय, याचाच अर्थ तुम्ही काय करताय? 10% काढताय. 10%, मग 40चे 10% काढताय आपण, मग 10% काढताय, तर राहतं किती? 90%. म्हणून आपल्याला घ्यावं लागतं 40चे 90%. आणि आता काय म्हटलेले, टाकले गेले, पुन्हा प्रक्रिया 2 वेळा झाली, पुन्हा 2 वेळा, पुन्हा 2 वेळा. मग आता हे जर सॉल्व्ह केलं, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. मग आता जर आपण सॉल्व्ह केलं, 9 9 9 दिलेले आपल्याला, तर 9 9 81 आणि हे 4 9 36 36 आणि इथे येईल 81 आणि छेदात काय 100. मग आता आपण इकडे बघूनच आपल्याला कळतं की हे उत्तर असणार आहे. कशावरनं? आणि शेवटी 1 6 6 येणार आहे ना, म्हणजे 6 फक्त एकाच पर्यायात दिलेले आहे, त्यामुळे पूर्ण करायची गरज नाही. पण एखाद्याला इच्छाच आहे की नाही मला करायचं आहे, मग करा. मग जर केलं तर 1 6 6 1 3 3 8 चक 48 8 त्रिक 24 6 11 झालं उत्तर 29.16. म्हणजे असं आपण करून 29.16 हे उत्तर लिहू शकतो. तर याच्यामध्ये पण मिक्सचर एलिगेशन सारखा काही पार्ट नाही, पण अशी गणितं या पद्धतीने सॉल्व्ह करायची इझिली. मिक्सचर एलिगेशनच्या नादी काही लागून वेगळं करायची गरज नाही. आता हे पण त्याच पद्धतीचे, तर हे तुम्ही करा. हे तुम्हाला माहिती असेल, राज्यसेवेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. याला सॉल्व्ह करायला गेलं तर आपल्याला 2-3 पेजेसचं गणित आहे, पण आता याला शॉर्टकटने आपण कसं केलेलं, त्यांनी विचारलेलं ए चे प्रमाण किती असेल असं आपल्याला विचारलेलं, आणि मग कॅनमध्ये 7-5च्या प्रमाणात आहे ए आणि बी, आणि ए बी चे गुणोत्तर 7-9 आहे. तर मग इथे ए हा 7च्या पाड्यात असला पाहिजे. मग 7च्या पाड्यात असलेली संख्या आपल्याला बघायची. आता इथे 7च्या पाड्यात 4 आहे, पण जेव्हा हा प्रश्न आयोगाने विचारलेला तेव्हा 7च्या पाड्यात फक्त एकच संख्या होती, 21, आणि मग त्याला टिक केलं होतं, तर डायरेक्ट आन्सर 2.5 मार्क मुलांना मिळाले होते. मी मुद्दाम इथे 4 पर्याय दिलेले. जर 7च्या पाड्यात 4च्या 4 पर्याय आले तर मग आपल्याला सॉल्व्हच करणं. तर बघा, ट्राय करा. मी तुम्हाला आन्सर सांगितले, नसेल तुम्ही हा क्वेश्चन बघू शकता माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये करून दिलेला आहे. चला, मग आजच्या सेशनमध्ये एवढे क्वेश्चन आपण केलेले आहेत. तर मिक्सचर एलिगेशनमध्ये मी जेवढं तुम्हाला दाखवलं त्याच्यापेक्षा वेगळं काहीच येणार नाही. एवढं जरी तुम्ही केलं तरी इनफ आहे. UPSC मध्ये 1-2 वेगळे क्वेश्चन आलेले, पण आपण काय गट ब साठी बोलतोय. मी राज्यसेवेचं पण तुम्हाला दाखवलं, त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. हा प्रश्न 21 उत्तरे, याचं तुम्ही ट्राय करा. नाही आला तर मला कमेंटमध्ये सांगा, मी करून देईन. त्यानंतर हा एक प्रश्न आणि हा एक प्रश्न, असे 3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. तर तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तरं द्या, कुणाचं उत्तर बरोबर आहे, चूक आहे, ह्या सगळ्या गोष्टी मग कमेंटमध्ये तुम्हाला सांगेल. चालेल, मग थांबवायचं आजचं सेशन. धन्यवाद.